दुसरी साखर ती कुठल्यातरी शेतकऱ्याने ऊस लावला, कोणतरी कारखाना काढला, त्यातनं ती साखर तयार झाली. ती चिनी मातीचा कप अजून कुठेतरी खाणीकडून आला. म्हणजे अनेक तऱ्हेचे लोक, शेकडो लोक ज्यांचा नीरज आतेकर व्यक्तीशी काही संबंध नाही, हे एकमेकांशी सहकार्य करतायत आणि त्यातनं नीरज आतेकर या माणसाला चहाचा कप, तो कॉफीचा कप मिळतोय, बरोबर. की इतकी ही गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि या सगळ्या लोकांना जे जोडणारं जाळं आहे, एकमेकांच्या संबंधांना जोडणारं जे जाळं आहे, ते जाळं म्हणजे आर्थिक संबंध म्हणजे आणि या जाळ्यांचा अभ्यास हा अर्थशास्त्र. म्हणजे मुंबईतला जो स्ट्रॉंगेस्ट भांडवलाचा भाग आहे हा काळबादेवी, मरीन लाईन्स, हा जो आसपासचा साऊथ मुंबईचा भाग आहे, इथे इथलं सगळं भांडवल जे श्रीमंत भांडवल आहे, हे मुंबईतलं हे बिगर मराठी आहे, हे गुजराती आहे, बनिया किंवा पंजाबी आहे, काही प्रमाणात सिंधी आहे. वाईतला माणूस त्याचं उत्पन्न कमी, तो म्हणतो इथनं 1 किलोमीटर 75 रुपये देण्यापेक्षा मी चालत जातो, हा वाईतला. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही कमी आहेत, अगदी कमी उत्पन्न आहेत. आणि ही उत्पन्न कमी असल्यामुळे 2-3 प्रश्न यायला लागले आहेत. एक तर या मुलांची लग्न होत नाहीत, खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचा. पण मुलांच्या दृष्टीने प्रश्न आहे, मुलींच्या दृष्टीने हा प्रश्न नाही आहे. मुली शिकल्या आहेत, त्यांना पण शहरांकडे दिसत आहेत, त्यांना अर्थशास्त्र कळतं आहे, त्यांना दिसतं आहे की खरं अपॉर्च्युनिटी शहरांमध्ये आहेत आणि शहरांमध्ये गर्दी पण नवीन नवीन गोष्टी पण शहरांमध्ये येतात, नवीन पुस्तकं शहरात येतात, नवीन सिनेमे शहरात येतात, सगळंच असतं. म्हणजे एखाद्या तारुण्यसुलभ व्यक्तीला फ्लरिश करायचं, आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्याला लागणाऱ्या गोष्टी शहरात असतात. म्हणून त्या मुली शहरात लग्न करायला मागतात. गावातल्या मुलांना मुली मिळत नाही. काय येत आहे? कारण काय येतो? म्हणजे गावात उद्योगच नाही. मग काय केलं तू? एक सोयाबीनचं पीक विकलं, डाऊन पेमेंट केली, गाडी घेतली. कायसाठी घेतली? नाही वडील म्हणले, नाही तर हा गावात मोक्कर फिरतो पोलिटिशियनच्या मागे आणि जे आपल्याला जे दिसलं संतोष देशमुख वगैरे बरोबर. ते त्यापेक्षा कुठेतरी पुण्यात जाऊन काहीतरी करेल म्हणून मुलं पुण्यात येतात. नमस्कार. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात बऱ्याच दिवसांनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण जेव्हा इकॉनॉमिक्स हा शब्द ऐकतो, जेव्हा अर्थशास्त्र हा शब्द ऐकतो, तेव्हा आपण सहसा साहजिक आहे आणि ते की आपण पैशांचा विचार करतो. आपण अर्थकारण म्हणजे पैशांचा व्यवहार असं आपण त्याचा विचार करतो. पण त्याची जर व्याख्या बघितली या विषयाची, तर ती खरी व्याख्या अशी आहे की ते मानवी वर्तनाचा अभ्यास, जो सामाजिक वर्तन आहे माणसाचं, त्याचा अभ्यास म्हणजे इकॉनॉमिक्स, म्हणजे अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्राचं आपल्या जगण्यामध्ये काय स्थान आहे आणि या सगळ्या गोष्टीने आपण कसे प्रभावित होतो आणि आपण आज ज्या जगात राहतोय त्याला समजून घेण्यासाठी याची कशी मदत होऊ शकते, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आजचा पॉडकास्ट करत आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक नीरज आतेकर. सर, तुमचं स्वागत. नीरज आतेकर हे निवृत्त प्राध्यापक आहेत, मात्र सध्या ते नवभारत या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जुन्या मासिकाचे संपादकही आहे. आणि आपण त्यांचे वेगवेगळे पुस्तकं वाचलेली असतील, आपण त्यांना वेगवेगळ्या पॉडकास्टमध्ये बघितलेलं असेल, मुलाखतींमध्ये बघितलेलं असेल, तर महाराष्ट्राच्या परिस्थितीवरती अधिकारवाणीनं बोलू शकणारा एक आवाज, बुलंद आवाज, असं आपण त्यांच्याकडे बघू शकतो. सर, तुमचं स्वागत आहे इंडी जर्नलमध्ये पुन्हा. आणि मला असं वाटतं की जसं मी आत्ता म्हटलं की अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत, तर ते थोडेसे दूर करण्यासाठी आपण तिथून सुरुवात करूया की मुळात इकॉनॉमिक्स असतं काय आणि का असतं, ते का महत्वाचं आहे? सर्वसामान्य लोकांना इकॉनॉमिक्स कधी भेटतं त्यांच्या दृष्टीने? तर बजेट आल्यावर भेटतं. बरोबर. आणि बजेट आल्यावर निरनिराळ्या चॅनलमध्ये जे चर्चा करतात बजेटवर, ते म्हणजे इकॉनॉमिक्स असं लोकांना वाटतं. किंवा इकॉनॉमिक्स म्हणजे बँका, शेअर बाजार, हे एक वेगळं स्वतंत्र विश्व आहे आणि आपला त्याच्याशी तसा फार संबंध नाही. म्हणजे आपल्या बँकांवर वगैरे आपण जेवढा काही बँकेत खात्यात पैसे असतील तेवढ्यापुरता आपला संबंध किंवा शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याइतपत संबंध, इतकंच सर्वसामान्य लोकांना अर्थशास्त्राविषयी वाटत असतो. पण ते तसं नाही आहे. आपण आपल्या रोजच्या जगण्याच्या धडपडीमध्ये अनेक निर्णय घेतो. चांगले, वाईट. काही निर्णय योग्य असतात, काही निर्णय फसतात. तर हे निर्णय आपण ज्या एका अदृश्य परिप्रेक्ष्यात घेतो, त्या परिप्रेक्ष्याचं स्वरूप काय आहे? आपल्याला काय शक्य आहे? काय शक्य नाही?
या सगळे ठरवणाऱ्या ज्या ज्या अनेक फोर्सेस असतात, त्या फोर्सेसचा अभ्यास, एक सिस्टमॅटिक अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे उदाहरण देतो तुला, की आता 3-4 वर्षापूर्वी मी मेळघाटात होतो आणि मेळघाटात सोयाबीनचं पीक होतं. ते सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांनी, आदिवासी शेतकऱ्यांनी काढून मका लावला होता. मी म्हटलं, "का रे सोयाबीन गेल्या वर्षी लावायचं असं मका का लावतोस आता?" तो म्हणला, "नाही साहेब, आता परतवाड्याला मक्याला भाव चांगला आला." परतवाड्याला मक्याला भाव चांगला का आला? कारण नागपूरमध्ये चांगला आला. नागपूरमध्ये चांगला का आला? कारण देशभरच्या मंड्यांमध्ये चांगला आला. देशभरच्या मंड्यांमध्ये चांगला का आला? कारण जगभर आला. जगभर का आला? कारण जगभर जो पशु व्यवसाय, पशुपालन व्यवसाय आहे, तो जनावरांना खायला घालण्यासाठी मक्याकडे वळला आणि म्हणून ब्राझीलमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची मागणी तयार झाली आणि म्हणून तिथे मक्याची किंमत वाढली आणि ह्याचा परिणाम कुणावर झाला? आमच्या मेळघाटातल्या शेतकऱ्यावर, आदिवासी शेतकऱ्यावर झाला. त्याला सगळी चेन कळत नाही, पण त्याच्या जीवनावर परिणाम थेट होत असतात. बरोबर. तसंच इतर सर्व बाबतीत होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ, बाजारपेठा आपल्यावर अनेकविध परिणाम करतात. आपण बाजारात जो शर्ट घेतो उदाहरणार्थ, तो शर्ट आपल्याला उपलब्ध असलेले वेगळे पर्याय, आपल्या खिशामध्ये असलेली क्रयशक्ती, आपल्याला आवडणारे रंगरंगोटी, या सगळ्याचं मिक्सचर एक असतं आणि त्यातनं एक निर्णय निर्माण होतो. तर या निर्णयाचा अभ्यास करणारा हा विषय हा अर्थशास्त्रच आहे. त्यामुळे अर्थशास्त्र हा विषय आपल्या जीवनात सगळीकडे पसरलेला असतो आणि तो फक्त बजेटपुरताच मर्यादित आहे असं नसतं. आणि इकॉनॉमिस्ट म्हणजे कोण असतो? तर या निर्णयांचा अभ्यास करून शास्त्रीयदृष्ट्या त्याची मांडणी करणारे असतात. आपल्याला खूप वेळा असं वाटतं, की बजेटमध्ये आपल्या पुढे जे निरनिराळ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी येतात, त्यांना इकॉनॉमिस्ट म्हटलेलं असतं. ते तसं नसतं. ते त्यांच्या कंपनीवर बजेटचा काय परिणाम होणार, त्यांच्या रोजीरोटीवर काय परिणाम होणार, हे तुम्हाला सांगत असतात. पण बरेचसे अर्थतज्ञ असे असतात, की जे जमिनीवर असतात. जे शेतकऱ्यांमध्ये असतात, आदिवासींमध्ये असतात. हे बघत उदाहरणार्थ जॉर्ज रेज हे अत्यंत चांगलं नाव आहे. जॉर्ज रेज हे पटण्यामध्ये बिहारमध्ये झारखंडमध्ये राहतात आणि लोकांबरोबर, लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा अभ्यास करतात. तर अशाही तऱ्हेची मांडणी असू शकते. बरोबर. मग आता तुम्ही जे आता डिस्क्राईब केलं, वर्णन केलं त्या गोष्टीचं, तर त्याच्यातून असं असतं का, की माझं जे वैयक्तिक वर्तन आहे, म्हणजे वर्तन कुठल्या अर्थाने, तर जे मी निर्णय घेत असतो दिवसभरातले माझे, म्हणजे आता मी कुठली टूथपेस्ट खरेदी करणार, कुठला साबण खरेदी करणार आहे, मी बचत कशी करणार किंवा मी माझं बजेटिंग जे आहे घरातलं ते कसं करणार. आज आता सध्या गॅसचा क्रायसिस सुरू आहे. असे वेगवेगळे निरनिराळे जे माझ्या आयुष्याशी संबंधातले जे निर्णय मी घेत असतो आणि जे माझ्यावरती परिणाम करत असतं, त्या सगळ्याचा एक मोठी व्यापक त्याच्यामागे एक जाळं असतं, असं त्याचा अर्थ होतो. बरोबर. हे जाळं असतं आणि ह्या जाळ्यांचे हे जे संबंध असतात एकमेकांशी, हे बेसिकली हे जाळं कशाचं असतं? तर हे लोकांच्या एकमेकाशी घडणाऱ्या संबंधाचं जाळं असतं. अच्छा. हां, म्हणजे साधं उदाहरण देतो तुला. मी आता वाडेश्वर हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे कॉफी पिलो. मला कॉफी प्यायची इच्छा आहे. मी तिथे गेलो, की मला कॉफी मिळते. तर वाडेश्वरवाला मला काही ओळखत नाही. त्याचं माझ्यावर काही प्रेम नाही, की मला नीरज आतेकरना कॉफी पाहिजे म्हणून त्याने द्यावी. तरी तो मला ती कॉफी मिळते आणि ती कॉफी मला मिळते, त्यात इतक्या लांब चेन इन्व्हॉल्वड आहेत, की त्यांचं जर नीट ॲनालिसिस केला, उदाहरणार्थ ती कॉफी जी आहे, ही कॉफी कुठेतरी उगवली असेल ना, बरोबर. चिकमगळूरमध्ये कुठेतरी. कोणीतरी उगवली, नंतर कोणी ती दळली, कोणी पॅक केली, नंतर कोणी ट्रान्सपोर्टवाल्याने इथे होलसेलरकडे पुरवली, त्याने ती कुठल्यातरी रिटेलरला विकली, तिकडनं माझ्यापुढे आली. दुसरी साखर, ती कुठल्यातरी शेतकऱ्याने ऊस लावला, कोणतरी कारखाना काढला, त्यातनं ती साखर तयार झाली. ती चिनी मातीचा कप अजून कुठेतरी खाणीकडून आला. म्हणजे अनेक तऱ्हेचे लोक, शेकडो लोक, ज्यांचा नीरज आतेकर व्यक्तीशी काही संबंध नाही, हे एकमेकांशी सहकार्य करतायत आणि त्यातनं नीरज आतेकर या माणसाला चहाचा कप, तो कॉफीचा कप मिळतोय, बरोबर. की इतकी ही गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि या सगळ्या लोकांना जे जोडणारं जाळं आहे, एकमेकांच्या संबंधांना जोडणारं जे जाळं आहे, ते जाळं म्हणजे आर्थिक संबंध, म्हणजे आणि या जाळ्यांचा अभ्यास हा अर्थशास्त्र आहे. बरोबर, बरोबर. मग आता याच्यामध्ये जसं आपण म्हणतो, की एक त्याला एक दिशा देणारं गोष्ट असते. म्हणजे त्या कुठल्याही
मानवी वर्तनाला आपण त्याला राजकीय पैलूनं जास्त बघतो, की राजकीय कथन किंवा आयडियोलॉजी काय आहे, त्या हिशोबाने सगळ्या सामाजिक धोरणांचे पट बदलतात किंवा प्रवाह बदलतात, दिशा बदलते, व्यक्तींची विचार करण्याची पद्धतही बदलते. तर ही इकॉनॉमिक्समधून बदलू शकते का? इकॉनॉमिक पॉलिसीचं जे स्ट्रक्चर आहे, हे सगळं जे तुम्ही आता सांगितलं, की किती जागतिक पातळीवरती इंटरकनेक्टेड आहे. त्याच्यातून हे बदलू शकतं का? मला वाटतं की हे जे आर्थिक प्रवाह जगभरचे आहेत, हेच खरे तर ठरवतात. अच्छा. आणि इनफॅक्ट पॉलिटिकल आयडिओलॉजी तुला काय ठरते समाजामध्ये किंवा एकूणच संस्थात्मक रचना काय असते, हं, चांगल्या वाईटाचे विचार काय आहेत हं, तुझे, संस्थात्मक रचना कशी आहे, निरनिराळे नॉर्म्स काय आहेत, व्हॅल्यूज काय आहेत, याला सुद्धा एक मुळात याचं एक एक अर्थव्यवस्थेचं जे स्ट्रक्चर असतं, की आर्थिक उत्पादन कसं होतं, कोणासाठी होतं, कोण करतं, याचं एक स्ट्रक्चर जे असतं, ते स्ट्रक्चर ते ठरवतं. तर त्यामुळे एकूणच आपल्या मानवी ही राजकीय आयडिओलॉजीच बऱ्याच वेळा आपल्या एकूण मागची अर्थशास्त्रीय रचना ठरवते. उदाहरणार्थ आपल्याला कधी-कधी असं वाटतं, की आता औद्योगिक क्रांतीनंतर हं, तर 18व्या शतकाच्या नंतर जगभर सगळीकडे खुल्या बाजारपेठा उत्तम असतात. हं, आणि खुल्या बाजारपेठा उत्तम असणं म्हणजे लिबरल एकूण विचारसरणी, लिबरल अर्थव्यवस्था, लिबरल राजकारण हे का निर्माण झालं? कारण मोकळ्या भांडवलशाहीला त्याची गरज होती. बरोबर. कारण एक विशिष्ट उत्पादन तंत्रज्ञान निघालं. त्या उत्पादन तंत्रज्ञानासाठी वेगळ्या तऱ्हेचे मानवी संबंध आवश्यक होते. बरोबर. आणि त्या मानवी संबंधातनं मग ही सगळी जी रचना असते ही तयार होते. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडे गिग इकॉनॉमी आहे. हां, गिग इकॉनॉमी आहे. त्यामध्ये आपले गिग वर्कर्स असतात. हं, बरोबर? आता गिग वर्कर्स ही एक आपल्याकडे मोठी एम्प्लॉयमेंट पॅटर्न आणि त्यांचं काम अत्यंत इन्सिक्युअर आहे. हं, बरोबर? आता गिग वर्कर्स आणि आपले जे सहसंबंध आहेत. उदाहरणार्थ कित्येक बिल्डिंग्समध्ये तर पाटी असते, की Amazonवाल्यांना परवानगी नाही, गिग किंवा लिफ्ट वर्कर्सना वापरायची परवानगी. लिफ्ट वापरायची नाही. हां. मग ह्याच्यामध्ये हे जे स्वस्त लेबर जे नवीन हं, तयार झालं आहे, हे स्वस्त लेबर असल्यामुळे त्याच्याकडे त्याची जी मूलभूत किंमत कमी असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आपोआप तयार झाला. तर या सगळ्या संकल्पना या अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांशी निगडीत असतात. बरोबर. मग आता आपण जेव्हा देशाकडे बघतो आपल्या, म्हणजे आपण देश नावाचा एक जो परीघ आहे, आपल्यासाठी आखून दिलेला, त्याची अर्थव्यवस्था असते, त्याची धोरणं असतात, त्याचं एक काहीतरी प्रगती, अधोगती असं सगळं असतं आणि त्याच्याशी आपला संबंध जोडलेला असतो. तर मग आपण देशातला जो अंतर्गत व्यवहार बघतो, की म्हणजे आपण आता अनेकदा ऐकतो, की काऊ बेल्ट पॉलिटिक्स किंवा उत्तर भारत हिंदी बेल्टचं एक वास्तव आहे आणि दक्षिणेचं एक वास्तव आहे. तर केरळ सारखं का आहे आणि उत्तर प्रदेश सारखं का आहे? याच्या मागचं काय इकॉनॉमिक बिहेवियर आहे? म्हणजे ते ते कशातून जन्म घेतं ते असे डायनॅमिक्स? आता कसं असतं, की 3 गोष्टी एकत्र आहेत. हं, हं. म्हणजे एखाद्या भागाची ऐतिहासिकता, हं, हं. एखाद्या भागाची ऐतिहासिकता बऱ्याच वेळा त्या भागातल्या राजकारणाला, समाजकारणाला, अर्थकारणाला एक चौकट आखून देत असते. ती बदलता येत नाही असं नाही, पण त्याने एक दिशा ठरलेली असते. दुसरा भाग कसा असतो, की दुसरा भाग त्या भागात उपलब्ध असलेली संसाधनं, हं. त्या भागामधली पर्यावरणीय रचना, त्या भागामधली भौगोलिक रचना, हा एक महत्त्वाचा भाग हं, असतो. आणि तिसरा भाग, की त्या भागांमधली जी पॉवर स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी काही मूठभर लोकांच्या हातात सत्ता एकवटलेली असेल, तर तिथले परिणाम वेगळे होतात. ज्या भागामध्ये सत्ता उदाहरण द्यायचं तर आता महाराष्ट्राचंच आपण तामिळनाडू आणि महाराष्ट्राचं बघूया. हं, महाराष्ट्रामध्ये जर तू बघशील, तामिळनाडूमध्ये जर तू बघशील, तर तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आहे. हं, आणि औद्योगिकरण सगळीकडे ते विखुरलेलं औद्योगिकरण हं, असं. तामिळनाडूमध्ये आपल्याकडे कसं, की आपल्याकडे मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत येणारा एक पट्टा. पट्टा. या पट्ट्याच्या पलीकडे मराठवाड्यात काही नाही, विदर्भात काही नाही. तामिळनाडू तसं नाही. गंमत काय झाली, उदाहरण आपण 1857 मध्ये पासून सुरुवात करूया इतिहासाविषयी बोलायचं. 1857 मध्ये 1860च्या दशकामध्ये हं, अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू झाली. हं, आणि अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू झाल्यामुळे काय झालं, की अमेरिकेतनं ब्रिटिश मिलना जाणारा कापसाचा सप्लाय कमी झाला कमी झाला. आणि त्यामुळे त्यांनी जगभर कापूस शोधायला सुरुवात केली. हं,
आणि मग त्यामुळे जगभर कापसाच्या किमती वाढल्या. कोइंबतूरच्या आसपास जो कुंगुनार बेल्ट म्हणतो तो फक्त दुष्काळी भाग. तिथे कापूस होत होता. बरोबर. हां, पण तिथे जे कापूस होत होता त्या कापसाचा व्यापार कोणाच्या हातात होता? तर तिथल्या मिरासदारी शेतकऱ्यांच्या हातात होता. त्यांच्या हातात पैसा आला. त्याच्यात पैसा त्यांनी लगेच ठरवलं, की हा कापूस आता आपल्याकडे पैसा आलाय, तर ह्या कापसाचं आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे काहीतरी. हा डायरेक्टली आपण कापूस पाठवण्यापेक्षा मग त्यांनी तिथे स्पिनिंग सुरू केलं. हां, आणि मग त्यातनं पुढे पुढची इंडस्ट्री झाली. किंवा शिवकाशी किंवा तामिळनाडूमध्ये शिवकाशीचा जो भाग आहे, तिथे नादार समाज जो होता, हा दलित समाज. म्हणजे त्यांच्यांना शाळेत शिकायला घेत नव्हते, स्त्रियांना वरचं होतं. तिकडे नादार समाजाकडे फार चांगल्या जमिनी नव्हत्या. त्यांच्याकडे काय होतं, ताडगोळे, ताडाची दारू गाळत असत ते. तर त्यात 2 स्तर होते नादारांमध्ये. एक स्तराच्या मालकीची झाडं होती. दुसरा स्तर झाडावर नारळ काढणारा त्यातल्या कमी लेव्हलचा हे नारळ तोडायचे. हे झाडवाल्यांच्या लक्षात आलं, की आपण हे जे कामगार आहेत आपले, यांना कापूस वेचायला पण वापरू शकतो. म्हणून त्यांनी कापूस वेचायला सुरुवात केली. नारळ तोडण्याने, म्हणजे ताडगोळे काढण्याने. बरोबर. आणि मग त्यांना त्यात परत त्यांचं आधीचं नेटवर्क होतंच, म्हणजे ताडगोळे विकणे, ताडीचा गूळ विकणे वगैरे हे सगळी कामं. त्या नेटवर्कचा वापर करत त्यांनी कापूसही विकायला सुरुवात केली. मग तिथे जिनिंग वगैरे सुरू झालं, स्पिनिंग सुरू झालं. हां, मग हळू पैसे आले. मग नादार लोकांनी एक सोसायटी तयार केली. त्यांचा एक संघ तयार केला. तो संघ मग एकमेकांना कर्ज देणे, मदत करणे. हां, ब्रिटिशांनी त्यांना मिशनरी लोकांनी शिकवलं. शिक्षणाचं प्रमाण वाढलं. मग मधल्या काळामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांनी काळ्या पेट्यांची आयात बंद केली. आणि तर काळ्या पेटीची किंमत वाढली. मग नादारांना दोघांना लक्षात आलं, की अरे आपण काळ्या पेट्याचा धंदा करू शकतो. मग ते कलकत्त्याला गेले आणि शिकून आले. तिथनं परतलं त्यांना कळलं, की ते आपण जे मशिनरी वगैरे तिकडची इकडे चालत नाही. त्यामुळे आपण हाताने करू. मग त्यांनी बाया आणि मुलांना आणून काळ्या पेट्याचा धंदा सुरू केला. आणि त्या काळ्या पेटीला गुल लावणे आणि एक्सप्लोजिव्ह लावणे हे काम पुरुष करत असत. मग त्यांना लक्षात आलं, की आपण एक्सप्लोजिव्हचा धंदा करतोय, तर इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्हमध्ये जाऊया. म्हणून इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह सुरू झालं. इंडस्ट्रियल एक्सप्लोजिव्ह सुरू झाल्यावर त्याला लक्षात आलं, मग फटाके का नाही बनवायचे? मग फटाके बनवायला सुरुवात केली. मग तुम्ही जे अनिल किंवा स्टँडर्ड वगैरे बरोबर. फटाक्याच्या पेट्या दिसतात ना, ते काळ्या पेटीपासून सुरुवात आहे त्यांची. राईट. मग त्यांना लक्षात आलं, की अरे फटाक्यांना, काळ्या पेट्यांना प्रिंटिंग लागतं ना. प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू झाला मोठा. तर एकावर एक हे वाढत गेलं. बरोबर. कारण ह्याच्यात महत्त्वाचं किल्ली काय होती, की स्थानिक कृषी मालाचा व्यापार स्थानिक लोकांच्या हातात होता. महाराष्ट्रात काय झालं, की मुंबई असल्यामुळे महाराष्ट्रातला सगळा कृषी मालाचा व्यापार हा मुंबईतल्या व्यापाऱ्यांच्या हातात होता. ते मराठी नव्हते. बरोबर. ते गुजराती होते, बनिया होते, मारवाडी होते. आणि जसं रेल्वेने मुंबई ओपन केलं, तसं त्यांनी स्थानिक जागोजागी जाऊन जसं विदर्भात मोठ्या प्रमाणात बिगर मराठी हे सगळे बनिया, मारवाडी, गुजराती हे व्यापारी अजूनही शेतीमालाचे व्यापारी. बरोबर. शेतीमालाचा व्यापार सगळा त्यांच्या हातात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक लेव्हलला काही झालं नाही. म्हणजे फरक असा झाला, की जेव्हा अमेरिकन सिव्हिल वॉरमध्ये कापसाच्या किमती वाढल्या, तेव्हा तामिळनाडूमध्ये कोंगुनारमध्ये उद्योग सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये दक्षिण मुंबई वाढली, राजाबाई टावर वाढला. बरोबर. नंतर दक्षिण मुंबईचा सगळा भाग आहे कॉटन ट्रेड. बरोबर. कारण पैसे लोकांच्या हातात नव्हते. हातात नव्हतं. तर लोकांच्या हातात नसल्यामुळे हा इतिहासाचा भाग. बरं. त्यामुळे तामिळनाडू आणि महाराष्ट्र हां. हा वेगळा दिसतो. तसंच गायपट्ट्याचं आता उदाहरणार्थ तामिळनाडूवर एक पुस्तक आलंय द द्रविडियन मॉडेल म्हणून. हां. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की तामिळनाडूमध्ये जाणीवपूर्वक तामिळनाडूची आपली परिस्थिती 50-60च्या दशकात तामिळनाडूमध्ये असं जाणीवपूर्वक वेगळ्या तऱ्हेचं राजकारण उभं करण्यात आलं. आणि ते कसं राजकारण होतं, तर दलित आणि मध्यम जातींचं एक राजकारण जे न्याय या अक्षीविरुद्ध फिरत होतं. मग आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि अशा तऱ्हेची एक कोलिशन बनली सगळ्यांना घेऊन जाणारी. आणि मग त्याला भाषिक अस्मिता वगैरे, कारण अशी जर कोलिशन नाही तर एक कॉमन सिमेंटिंग फॅक्टर पाहिजे, काहीतरी पाहिजे. भाषिक अस्मिता. आणि मग एक असा त्याचा प्रोजेक्ट करायचा असेल तर मग त्याला शत्रूही लागतो, इतर लोकही लागतात. मग उच्चवर्णीय, हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त लोक हे दुसरे आणि यांच्या विरुद्ध आपला लढा न्यायाचा. आणि मग हे न्यायाचं जे नॅरेटिव्ह होतं, त्याच्यातनं सरकारं तामिळनाडूमध्ये आली, त्यांनी डिलिव्हर केलं. म्हणून तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पब्लिक गुड्स म्हणजे उदाहरणार्थ मी तामिळनाडूमध्ये कधी घरामध्ये गेलं असतं, की पंखे दिसतात, मिक्सर दिसतात, अम्मानी दिलेले वगैरे. अच्छा. 5 रुपयाला अम्मा नीर मिळतं. मरीना बीच आहे ना, बरोबर. सकाळी तुला इडली जवळ-जवळ 2 रुपयाला एक इडली मिळते. हो. तर हे सगळं राजकारण जे आहे ना,
शाळेवर खर्च, याच्यावर खर्च, हे सगळं राजकारण या अशा पॉलिटिक्समधून येतं. महाराष्ट्रात काय झालं, महाराष्ट्रात पण वेगळ्या तऱ्हेचं पॉलिटिक्स केलं. आपण जे कोलिशन नाही केले. आपण बेरजेचं राजकारण केलं. एक धनगर, एक वंजारी, हां, आणि एकत्र अस्मिता काहीच त्यात आली नाही. बरोबर. त्यामुळे ते वैयक्तिकच प्रोजेक्ट राहिले. कॉन्फेडरेशन. कॉन्फेडरेशन अशा तऱ्हेची झाली. तर त्यामुळे हे भाग असतात. तिसरा भाग पॉवरचा असतो. म्हणजे जशी सत्ता आधी ऑलरेडी कुणाच्या हातात आहे. त्याच्या हातात जी सत्ता असते, उद्या उदाहरणार्थ बऱ्याच लोकांकडे एकूणच अपॉर्च्युनिटीजचा फायदा घेण्यासाठी, म्हणजे आर्थिक प्रक्रियेत तर ज्या अपॉर्च्युनिटीज निघतात, म्हणजे उदाहरणार्थ मागणी वाढली कशाची, तर त्याचा फायदा घेण्यासाठी जे भांडवल लागतं, आणि ते भांडवल केवळ आर्थिक नसतं, ते सांस्कृतिक भांडवल पण असतं. बरोबर. सांस्कृतिक भांडवल म्हणजे कसं, की माझे वडील प्राध्यापक होते, आजोबा प्राध्यापक होते. माझ्या घरात मी कधीच 2000 पेक्षा कमी पुस्तकं बघितली आहेत. लोक घरातून वेगळ्या विषयावर मांडणी करायचे. माझे सगळे नातेवाईक प्राध्यापक होते. त्यामुळे मला कुठे ॲडमिशन घे, काय, हे मिळालं. कुठे जर अडचण आली असेल तर कोणतरी बाबा वगैरे फोन करायचे, "अरे ह्याला अशी." हे कल्चरल कॅपिटल आहे. हां, ह्याला बोर्दो वगैरे सारखे लोक कल्चरल कॅपिटल बरोबर. म्हणतात, की आणि कल्चरल कॅपिटल खूप महत्त्वाचं असतं. तर म्हणून इतिहास, जातीसंस्था या सगळ्या खूप महत्त्वाच्या असतात महत्त्वाचे आपल्या फॅक्टर. देशामध्ये. अर्थव्यवस्थेमध्ये कुणाचा फायदा. त्यामुळे या सगळ्यांचं एक कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक मिश्रण तयार होतं, आणि मग त्यामुळे वेगळे भाग कुठल्या दिशेने जातात, कसे होतात, याच्यावर ते ठरतं. बरोबर. आता आपण सध्या बघतोय महाराष्ट्रामध्ये, आता तुम्ही भाषिक जे ग्लू आहे, जो डिंक आहे, त्याचा उल्लेख केलात. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की एक चेतना नव्याने निर्माण होण्याचा प्रयत्न करते. मी म्हणणार नाही की ती तशा पद्धतीने आलेली आहे अजून. मराठी भाषा, भाषिक अस्मिता, मराठी कारण, डॉक्टर दीपक पवार खूप त्याचं एक जोरदार त्यांनी चळवळ उभी केलेली आहे. आणि तो शब्द त्या ह्याच्यातून आलेला आहे, मराठी कारण. तर या मराठी कारणाबद्दल तुम्ही एक खूप इंटरेस्टिंग पोस्ट काही महिन्यांपूर्वी लिहिली होती, ज्याच्यामध्ये मराठी भाषेचं आर्थिक जे नाडलंय म्हणजे मराठी भाषेला, त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यात उल्लेख केला होता, की कुठल्याही भाषेचा प्रभाव किंवा सामाजिक क्षेत्रातलं प्रभुत्व हे त्या भाषिक समूहाच्या अर्थकारणाशी कसं जोडलेलं असतं, त्याबद्दल जरा थोडक्यात. मुंबईचं उदाहरण. मुंबईचं हां. उदाहरण. हां. आता वाद मुंबईचा आहे. म्हणजे मुंबईत मराठी लोकांची संख्या कमी होतीये वगैरे. हां, मुंबई महाराष्ट्राची. पण मुंबईमधले मी एम-एस-एम-ईचा डिटेल अभ्यास केला. मुंबई आणि उपनगरात साधारण 11,00,000 एम-एस-एम-ईज आहेत. त्याच्यामध्ये 22,000 एकट्या काळबदेवीत आहेत. त्यातले 4,000-4,500 फक्त सोन्या-चांदीच्या आहेत. आणि त्या सोन्या-चांदीच्या ज्या आहेत, त्या मी फिजिकली मॅप केल्या भारतभरच्या, की कुठे पिनकोड वाईज कुठे आहेत. बरं. तर मला काय दिसतं माहिती आहे का, काळबदेवीतनं एक पट्टा निघतो. तो असा सुरत, अहमदाबाद करत जातो, राजकोटमध्ये जातो. अच्छा. हे सगळं गुजराती कॅपिटल आहे. हां, कारण हे जे सोनार आहेत, हे जे सोन्याचा व्यवसाय करणारे आहेत, त्यांचं भांडवल, त्यांचे सामाजिक संबंध हे एकमेकांना सांभाळून घेतात. उदाहरणार्थ कच्छी समाज जो आहे मुंबईतला, हा श्रीमंत तर समाज आहेच, पण त्यांचं एक सामाजिक संघटन खूप स्ट्राँग आहे. हां, म्हणजे ते एकमेकांना कर्ज देतात. कोण अडचणीत असेल त्याला बँकेत जायला लागत नाही. तो समाज, मध्ये एकाने त्यांच्यात काहीतरी कर्ज बुडवलं होतं, एक साधारण 7-8 वर्षापूर्वी. ते 4,500 कोटी रुपयाचं बुडवलं. बरं. मग त्या सगळ्या कच्छी समाजातल्या मोठ्या माणसांनी बसून ते प्रश्न मिटवला. तर असं ते सगळं नेटवर्क आहे भांडवलाचं, आणि भांडवल खूप स्ट्राँग आहे. हां, म्हणजे मुंबईतला जो स्ट्राँगेस्ट भांडवलाचा भाग आहे, हा काळबादेवी, मरीन लाईन्स, हा जो आसपासचा साऊथ मुंबईचा भाग आहे. बरोबर. इथे इथलं सगळं भांडवल, जे श्रीमंत भांडवल आहे, हे मुंबईतलं हे बिगर मराठी आहे, हे गुजराती आहे, बनिया किंवा पंजाबी आहे, काही प्रमाणात सिंधी आहे. याच्या उलट धारावीमध्ये जर आलात, तर धारावीमधलं जे भांडवल आहे, हे भांडवल खूप, धारावीतले जे धंदे आहेत ते श्रमाधिष्ठित धंदे आहेत. इथे मराठी चांबार तुला दिसतील. हां, हे सगळे मार्जिनलाइज लोक आहेत. पण ह्यांच्या हातामध्ये जे धारावीचा जो उद्योग आहे, हा सगळा लेबरवर चालतो. तिथे कॅपिटल नाहीच आहे, नाही. आणि त्यामुळे तिथे मार्जिन्स खूप कमी आहेत, म्हणजे जेमतेम राहणार आहे. त्यामुळे मुंबईची जी भांडवली व्यवस्था आहे, ही मुंबईच्या मराठी माणसाच्या हातामध्ये नाही आहे. उरलेले नाही. हां. उरलेली नाही आहे, किंवा सुरुवातीपासून नाही. आणि त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात आणायला 108 जणांना जीव द्यायला लागला. आपोआप झालं नाही, कारण हे भांडवलाशी बांधायचं होतं. बरं. तर मग पुढे काय होतं, की शेवटी एखाद्या भांडवल व्यवस्थेमध्ये त्या भांडवलाचा जो सांस्कृतिक संदर्भ असेल, त्या भांडवलाची भाषा असेल,
आणि विशेषतः जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये जे भांडवल येत आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरेमध्ये येत आहे. आणि हे जे मराठी गुजराती भांडवल म्हणालो ते पण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चाललेलं आहे. म्हणजे ते ग्रुपसुद्धा आता लोधा बिल्डर्स वगैरे हे सगळं गुजराती कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आलं आहे. तर या भांडवलाची आता आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी आहे. आणि सर्वसामान्य असं झालेलं आहे की ही भाषा आल्याशिवाय त्या सांस्कृतिक भांडवलामध्ये तुला ॲक्सेस नाही. त्यात तू शिरूच शकत नाहीस. आणि त्यामुळे तुला इंग्रजी माध्यमातनं शिकणं, त्या भाषेतली ती भाषा आत्मसात करणं, हे तुझ्या करिअरच्या दृष्टीने, कारण त्या व्यवस्थेची तुला पुढे नेणाऱ्या व्यवस्थेची, कारण मराठी माणसाचा आता धंदाच नाही आहे. बरोबर. त्यामुळे त्यामुळे ही खूप मोठं जे आव्हान भाषेला आहे, ते भाषेचं आपण एक आर्थिक आव्हान त्याचं समजून घेतलं. भांडवलाची भाषा असते आणि भांडवलाची भाषा ती कोणती आहे, भांडवल ते कुणाचं याच्यावर अवलंबून असतं. आणि ते जर मराठी माणसाचं नसेल, त्याची सांस्कृतिक भाषा जर मराठी नसेल, तसं तामिळनाडूला नाही बघ. तामिळनाडूमध्ये सांस्कृतिक भाषा तामिळ आहे. भांडवलाची पण भाषा तामिळ आहे. मोठे उद्योगपती पण तामिळमध्येच बोलतात. बरोबर. तर हे महाराष्ट्रात नसल्यामुळे हा मुंबईचा आव्हान आहे. आणि बाकीच्या महाराष्ट्रात तर काही नाहीच आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे तिथे तुला काय आयुष्यात करायचं असेल तर तुला पुढे जायला पाहिजे. बरोबर. मला त्याच्याकडेच यायचं होतं की तुम्ही हे एक महत्त्वाचं पर्स्पेक्टिव्ह आणलेलं आहे की महाराष्ट्रातलं जे विकेंद्रीकरण संपलेलं आहे, म्हणजे केंद्रीकृत सगळं झालेलं आहे, साचलेलं आहे काही स्पॉट्समध्ये, नाशिक, पुणे. आणि आपण त्या अभिमानाने अनेकदा बनतोय की आमच्याकडे 5 प्रमुख शहरं जी आहेत देशातली ती महाराष्ट्रात आहेत. नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर असे सगळे. पण या केंद्रीकरणाचा, या साचलेपणाचा एकूण परिणाम मराठी लोकांच्या अस्तित्वावरती काय झालेला आहे? काय परिणाम दिसतो अशा प्रकारे? मगाशी तुझा मला प्रश्न विचारलाय की अर्थकारणाचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो. तर हा जो ग्रामीण महाराष्ट्राचाच प्रश्न आहे, हा एकूणच एका विशिष्ट आर्थिक प्रक्रियांचा सर्वसामान्य मराठी माणसावर होणारा परिणाम आहे, तो त्याला दिसत नाही. काय होत आहे की अर्थशास्त्रामध्ये ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज नावाची संकल्पना आहे. ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज म्हणजे काय की एका छोट्या भूभागामध्ये दाटीवाटीने जर धंदे असले तर त्या धंद्यांना खूप फायदे होतात. बरं. म्हणजे वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे 2009चा, असा जुना झाला तो. तो म्हणतो की जगातलं 50% आउटपुट हे जगातल्या फक्त 1.5% फिजिकल स्पेसमध्ये होतं. अच्छा. इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे त्याचे खूपच फायदे असतात. म्हणजे एकतर त्याचं सगळं बॅकवर्ड फॉरवर्ड जे काही लिंकेजेस असतात, सप्लायर असतात, त्याचे पुढचं सगळं असतं. उदाहरणार्थ धारावीमध्ये लेदरचं भयंकर कॉन्सन्ट्रेशन आहे. तर धारावीमध्ये चामडं येतं जनावर मारल्यावर, त्याच्यानंतर ते साफ केलं जातं. पूर्वी तिथे टॅनिंग पण व्हायचं, पण आता टॅनिंगमुळे वास येतो वगैरेमुळे ते टॅनिंगला चेन्नईला जातं, परत तिकडनं धारावीत येतं. अच्छा. कापण्यापासनं, कातडं कापण्यापासनं, शिवण्यापासनं, रंगवण्यापासनं, शोरूममध्ये जाण्यापासनं एक्सपोर्ट होईपर्यंत सगळी चेन धारावीत आहे. आणि ते खूप जवळ आहे. म्हणजे सप्लायर आणि समजा आता मी कातडं कापण्याचा धंदा आणि माझं विकण्याचं आहे. मला वाटलं अरे तुझं बरोबर येत नाही रंग, मी लगेच 2 मिनिटात ते करेक्शन करू शकतो. बरोबर. नंतर धारावीमध्ये दुसरं असं होतं की कामगार तिथेच राहतात. म्हणजे वर्कशॉप असतं तिथेच कामगार राहतात, तिथेच जेवतात, तिथेच सगळं करतात. तर त्यामुळे कामगारांचा जाण्याचा वेळ वाचतो. समजा कुठल्या सप्लायरला पाहिजे असेल की मला आता माझ्याकडे 5,000 बॅगांची ऑर्डर पाहिजे, मला माहीत असतं की धारावीत मला मिळेल. आणि समजा एकाकडे गेलो आणि त्याने रेट नाही तर शेजारी दुसरा मिळेल, नाही तर तिसरा मिळेल. ह्या ॲग्लोमरेशनचे फायदे असतात. त्यामुळे मी तिथे जातो आणि सगळेच तिथे खरेदीदार जात असल्यामुळे तिथे धंदा करण्यात, म्हणजे दाटीने धंदा आहे म्हणून धंदा वाढतो, पुन्हा तर दाटीने वाढते, असं एकावर एक सर्कल होत जातं. बरोबर. त्याचा परिणाम असा होतो की त्या ठिकाणी होणारे जे उद्योग असतात ते खूप कॉम्पिटेटिव्ह असतात. म्हणजे आणि त्यांची तुलना ही त्या बाहेरच्या इतर ठिकाणच्या उद्योगांना ते कॅचअपच करता येत नाही. म्हणजे मध्ये आम्ही एक छोटासा अभ्यास केला होता की धारावी ही आपल्याला दिसते सध्या झोपडपट्टी, आणि आपल्याकडे सगळीकडे झोपडपट्टीच ती मानली जाते. पण ती खरी झोपडपट्टी नाही आहे. तिथला किती MSMEs असतील रजिस्टर्ड, तिथे पण 22,000 MSMEs आहेत धारावीच्या रजिस्टर्ड. आणि आम्ही एक तुलना केली की महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या MIDC घे, अंधेरी MIDC घे, चाकण घे, नंतर कागलची घे,
आपली ती मोठी MIDC प्रसिद्ध आहेत. नंतर काय लोटे परशुराम वगैरे अशा घे. आपण आता खर्च करून ऑरिक वगैरे बांधतोय औरंगाबादजवळ बिडकीन, तर ह्या घे. आणि ह्यांची तुलना केली तर उद्योगांची संख्या, त्यातलं मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांचं प्रमाण, जमिनीचा प्रोडक्टिव्ह वापर, या सगळ्यात धारावी ही खूप आघाडीवर येते सगळ्या धारावीकडे MIDC म्हणून बघितलं तर. म्हणून धारावीसारखी रचना आहे ही झोपडपट्टी नाही, ही औद्योगिक रचना आहे. ती श्रमाधिष्ठित रचना आहे. आणि लेबर इंटेन्सिव्ह असल्यामुळे खूप कामगार तिथे येतात, त्यामुळे वेज रेट कमी असतो आणि भांडवलाची कमतरता असते. भांडवलाची कमतरता असल्यामुळे आहे ते भांडवल खूप वारंवार आणि शेवटी पडेपर्यंत वापरलं जातं. बरोबर. म्हणजे धारावीत जे झोपडं दिसतं आपल्याला, ते झोपडं नसतं, ते काम पण होतं. हां. त्यामुळे तो प्लांट असतो ॲक्च्युअली. बरोबर. पण भांडवलाच्या कमतरतेमुळे तो प्लांट असा मोठा एअर कंडिशन असा नसतो, तो छोटा असतो, पडझड झालेला दिसतो, त्याच्यावर प्लास्टिक टाकून दगड टाकलेला असतो, तिथेच कामगार झोपतात. त्यामुळे हा साधं त्या व्यवस्थेचं एक स्वरूप आहे, पण ते खूप उत्पादक आहे. याच्या उलट म्हणजे परत एक ॲग्लोमरेशनचा उदाहरण द्यायचं तर कसं होतं, की मध्ये मी गडचिरोलीमध्ये अबुजमाड हा भाग आहे. तसं आता बरोबर. सगळे नक्षली अबुजमाड म्हणतात हां. तर हो. मी तिथे काम करत होतो आणि तिथे झाडू बांबू नावाचं एक गवत येतं. बरं. त्याच्या केरसुण्या बनतात, जे केरसुण्यांना उत्तम. तर तिथले लोकांनी मला सांगितलं, की आपण केरसुण्यांचा व्यवसाय का नाही करूया? आपल्याला नागपूर मार्केट जवळ आहे, हैदराबाद मार्केट जवळ आहे, आपण हां. विकू शकू. मी जेव्हा अभ्यास करते तेव्हा मला कळलं, की नॉर्थ ईस्टमध्ये तो बांबू खूप आहे आणि कलकत्त्यात वगैरे त्या बांबूचे क्लस्टर्स, ॲग्लोमरेशन एवढं आहे त्या झाडू केरसुण्या बनवण्याचं, की कलकत्त्यात बनलेली केरसुणी नागपूरला ज्या रेटला विकल्या जाते, तो रेट अचीव्ह करायला मला गडचिरोलीतलं शक्यच नाही. त्यामुळे गडचिरोलीमधनं मी नागपूरमध्ये नाही विकू शकत. कलकत्त्यातला माणूस विकू शकतो. बरं. त्यामुळे होतंय काय, की महाराष्ट्रात हा जो पट्टा सोडला, तर या पट्ट्याच्या बाहेर उद्योगच नाही आहेत कुठे. आणि म्हणून आपण जे MIDC काढायचा प्रयत्न करतो, पण त्या जवळ-जवळ फेल्युअर आहे. म्हणजे असे उद्योग एका ठिकाणी उचलून दुसरीकडे नाही टाकता येत. कारण त्याला ते लोकल संदर्भ नसतात. पण मग असं म्हणजे तुम्ही म्हणताय त्यातून असं वाटतंय का, की भौगोलिक लॉटरी लागली नाही तुमची, जिओग्राफिक लॉटरी लागली नाही, तर तुम्ही गेलात म्हणजे? गेलात म्हणजे माझं म्हणणं असं आहे आणि माझं नाही अर्थज्ञांचं म्हणणं आहे, की तुमचं भविष्य काय ठरतं? आपण आत्तापर्यंत म्हणतो, की तुमची जात, तुमचं लिंग, तुमचं सामाजिक भांडवल, तुमची मेहनत हे, पण त्याच्याबरोबर तुझा जन्म कुठे झाला? हा खूप कळीचा भाग आहे. म्हणजे माझा जन्म समजा गडचिरोलीमध्ये कुठल्यातरी छोट्या गावात झाला आणि दुसऱ्या कोणाचा जन्म मुंबईमध्ये अंधेरीत झाला, आई-वडिलांची शिक्षण सेम असेल, सगळं सेम असेल, तरी त्या गडचिरोलीतल्या पोराला मिळणारे चान्सेस अंधेरीतल्या जन्मलेल्या पोरापेक्षा निम्मे असतील. त्यामुळे भौगोलिक स्थान तुझ्या जगण्याचं, भौगोलिक लॉटरी ही जातीसारखीच लॉटरी आहे. आणि म्हणून आपण ज्या अनेक इंटरसेक्शनॅलिटीज बघतो, म्हणजे व्यक्तीचं स्थान समाजातलं, त्याचं लिंग काय आहे, त्याचा वर्ग काय आहे, त्याची जात काय आहे आणि त्याचं भौगोलिक स्थान काय आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वेज कोणाला मिळतं माहिती आहे? दलित, ग्रामीण, महिला, शेतमजूर. आणि सर्वात जास्त वेज कोणाला मिळतो? उच्चवर्णीय, ज्याला डेटामध्ये अदर्स म्हणतात, शहरी, अरे! पुरुष, कॅज्युअल वर्कर. हां, तर ह्या सगळे छेद एकत्र यायला लागतात ना. त्यामुळे विषमता आपल्याला प्रॉब्लेमॅटिक असते. तर ह्याचा परिणाम काय होतो, की जे बाकीचे उरलेले भाग असतात, तिथे काहीच राहत नाही. कारण एखादा उद्योग मुंबईतनं उचलून परभणीला टाकणं शक्य नसतं. कारण त्याला ती इकोसिस्टम नसते. कोणते उद्योग टाकतातच माहिती आहे का, की ज्यांना स्थानिक संदर्भ काहीच नसतात. म्हणजे त्यांचे सप्लायर पण वर्ल्ड वाईड असतात, त्यांचा माल पण जगभर जातो. असा माल तिकडे असे उद्योग आपल्याला टाकता येतात. पण ते स्थानिक व्यवस्थेला काहीच करत नाहीत ना. बरोबर. जास्तीत जास्त ते नदीत तिथले ॲफ्लुएंट सोडतात. याच्यातून एक फक्त असं उदाहरण म्हणून विचारतो मी तुम्हाला, की आता तसं बघायला गेलं तर बारामती. आता बारामती हा काही तसा त्या अर्थाने भौगोलिक लॉटरी असलेला प्रदेश नव्हता. मुरमाड जमीन बऱ्यापैकी, गवताळ प्रदेश, मैदानी असं आणि पाण्याचा काही प्रमुख स्रोत नाही. एखादं जवळपास बंदर किंवा रेल्वे स्टेशन असं पण काही नाही किंवा मेजर हायवे. पण पॉलिटिकल विल असेल, समजा पॉलिटिकल तुमचा मतदारसंघ असं मला घडवायचं आहे. आता ते पवारांना श्रेय देण्याचा वगैरे हा भाग नाही, पण एक उदाहरण म्हणून. तर तिथं आता डिस्टिलरी आहे, तिथं Piaggio सारखं एक मोठं प्लांट आहे, व्हेइकल प्लांट आहे किंवा हे आहे डेनॉन डेअरी होती तिथे काही ह्याचा सो असे
काय म्हणतो आपण त्याला, फोर्स्ड प्रयोग मराठवाड्यासोबत होऊ शकतात का? की समजा भौगोलिक लॉटरी नाहीये, पण मग पॉलिटिकल विलच्या आधारे हे घडवून आणलं. हो ना. पण हे लक्षात घे, की एकतर ही लॉटरी आहे. म्हणजे माझा पॉलिटिकल लीडर कोण आहे आणि त्या पॉलिटिकल लीडरला त्याच्या करिअरमध्ये येणारं यश, अपयश या सगळ्या गोष्टी, तर शेवटी कुठलाही पॉलिटिकल लीडर हा एका विशिष्ट आपली परिस्थिती बदलू शकेल आमूलाग्र, या स्थानापर्यंत पोहोचू शकेल की नाही खूप कॉन्टिंजंट असतं. पवार पोहोचू शकले अनेक कारणांनी. बरं, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या रचनेमध्ये अजून एक फरक आहे. तो फरक काय? तिथे इतिहास येतो. हां, पश्चिम महाराष्ट्र लक्षात घे. पश्चिम महाराष्ट्र हा बहुतेक सगळा पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला कमी पाण्याचा प्रदेश आहे. बरोबर. तिथे आपल्याला शेतीची जी होल्डिंग आहे ती तुलनेने कमी आहे. तुकडे. याची आपण विदर्भाशी तुलना करू. विदर्भ बऱ्यापैकी पावसाचा प्रदेश आहे. विदर्भातली सॉईल क्वालिटी काळी कॉटन सॉईल ही जास्त खोल आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्रीचे टोकर, आपली जमीन मुरमाड आहे, आपल्या जमिनीचा मातीचा स्तर कमी आहे. बरोबर? आपल्याकडे त्यामुळे आपल्याकडे म्हणजे विदर्भामध्ये जर तुला ताकदवान व्हायचं असेल समाजात, राजकीयदृष्ट्या मोठं व्हायचं असेल, तर तुला जमिनीवर, तुझी मोठ्या जमिनीवर मालकी असेल तर तो एक स्ट्रॅटेजी होऊ शकते. किंवा मग असे अनेक जातीचे नेटवर्क आहेत. तिरळे कुणबी उदाहरणार्थ, हे मोठ्या प्रमाणात लँड होल्डिंग समाज आहेत. म्हणजे 1000 एकर अशी त्यांची एकत्रित जागा असते. जमीन कोणाची तरी, म्हणजे विदर्भात 12-13 एकर शेतकरी छोटा शेतकरी होतो. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी होल्डिंग, याच्या उलट पश्चिम महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती अशी आहे की ऐतिहासिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात जमिनीचा कंट्रोल करून सत्ता स्थापन करणं शक्यच नव्हतं, कारण जमिनीतनं तेवढं वरकड मूल्य कधी निघत नव्हतं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काय होतं, ऐतिहासिकदृष्ट्या अनेक छोटे छोटे गट होते आणि छोटे छोटे गट एकमेकाशी संघर्ष करत असत. म्हणजे इव्हन महाराजांच्या काळामध्ये जे अनेक, इनफॅक्ट महाराजांच्यावर एक पुस्तक आहे द मराठास म्हणून, तर ते त्याच्यामध्ये बेसिकली मांडणी हीच आहे की निरनिराळे गट, एक जे निरंजामी सरंजामी घराणी होती आणि त्यांच्या खाली असलेले त्यांचे अनुयायी असे खूप डिफ्यूज स्ट्रक्चर होतं आणि त्यांच्या आपापसातली स्पर्धा होती. त्यामुळे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात राजकारण करणं आणि विदर्भात राजकारण करण्याचा फरक आहे. पश्चिम महाराष्ट्रात राजकारण करणं हे या निरनिराळ्या गटांमधला संघर्ष नियमित करणं आणि त्या संघर्ष नियमनातनं सत्ता स्थापन करणं. मग असं जेव्हा असतं तेव्हा वाटप करायला लागतं ना सगळं. विदर्भामध्ये कसं होतं, विदर्भामध्ये तुझ्यावर पेट्रन क्लायंट 16% दलित आहेत. विदर्भात हे माझ्यावर, मी मोठा शेतकरी, हे माझ्यावर सगळे अवलंबून आहे. बरोबर. मला तिथे तसं राजकारण करायला लागत नाही. डेव्हलपमेंटल, इथे डेव्हलपमेंटल राजकारण भाग आहे. प्रत्येकाला काहीतरी ऐतिहासिकदृष्ट्या होता. हां, आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोशल रिफॉर्म वगैरे पण झाले, कारण ती खूप मोबाईल सिस्टम होती. खालीवर खालीवर गृहीत धरणं शक्य होत नव्हतं. आणि आजही आपल्याला अशाच तऱ्हेचं राजकारण दिसतं. हे अगदी महाराजांच्या काळातही असंच होतं. तारा राणींनी अशाच तऱ्हेचं राजकारण मॅनेज केलं. हेच राजकारण आपल्याला पहिल्या बाजीरावाला हेच राजकारण मॅनेज करायला लागलं. तर असं कॉम्पिटिटिव्ह राजकारण असल्यामुळे बारामतीसारख्या जागा वाढू शकतात किंवा सहकार चळवळसारखी एखादी गोष्ट वाढू शकते. ते मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये तशी राजकीय गरजच नाही आहे आणि त्यामुळे तशा स्वरूपाचं राजकारण तिथे होत नाही. तिथे सरंजामी राजकारण आहे. बरोबर. आणि सरंजामी राजकारणाचं असं डेव्हलपमेंटल राजकारण करायला लागत नाही. तर ह्याच्यामध्ये मग पवारांसारखं पण राजकारण करणं, हे त्यामुळे मराठवाड्यात किंवा विदर्भात करणं अवघड आहे. बरोबर. म्हणजे यशस्वी होणं अवघड आहे. या पार्श्वभूमीवरती सर मला वाटतं 2 आकडेवारी आपण जर बघितल्या, म्हणजे एक होतं की मला वाटतं काही महिन्यांपूर्वीच एक सर्वे आला होता, विमेन्स पार्टिसिपेशन इन वर्कफोर्स. तर महिलांचा सहभाग उद्योजकतेमध्ये किंवा ऑर्गनाइज वर्कफोर्समध्ये. तर त्याच्यामध्ये असं होतं की तमिळनाडूमध्ये, तमिळनाडूचा जो त्यात एकूण भारतीय महिला ज्या काम करणार आहेत त्यातले 40% वर्कफोर्स हा तमिळ महिलांचा आहे आणि उरलेल्या 60% बाकीचा देश आहे. तर एकीकडे आपण महाराष्ट्राला आपण पुरोगामित्व आणि हे सगळं बहाल करतो, तर त्या महाराष्ट्रामध्ये महिलांचं हे इतकं नगण्य असणं वर्कफोर्समध्ये पार्टिसिपेशन. आणि दुसरं, तुमचं जे हे पुस्तक आहे महाराष्ट्राचा बेरोजगारनामा, त्याच्यामध्ये तुम्ही बरेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मधल्या काही बाबी तुम्ही समोर आणल्या होत्या आणि त्यातही तुम्ही मला वाटतं महिलांचं पार्टिसिपेशन रेट जे आहे कामातला, तर तो बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या तथाकथित मागास राज्यांपेक्षाही आपलं कमी आहे आणि महाराष्ट्राचा ग्रामीण भाग एका क्रायसिस मधून जातोय.
असं एक चित्र आपल्याला समोर दिसतं. तर हे कसं काय घडतंय काय महाराष्ट्रात? सांगतो काय आहे. अ, आता मी थोडं आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी बोललास म्हणून सांगतो, की पूर्वीची दारिद्र्य रेषा ही संकल्पना होती आपल्या देशामध्ये. म्हणजे काय, की तुला जिवंत राहण्या इतका खर्च करण्या इतकी क्रयशक्ती तुझ्याकडे आहे का नाही? ही सर 11-12 पर्यंत ही योजना होती. तेंडुलकर समितीची शेवटची दारिद्र्य रेषा. नंतर नवीन सरकार आलं, त्यांनी रेषा काढून टाकली. त्यांनी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी संकल्पना आणली. त्यांचं म्हणणं आहे, की तुझी क्रयशक्ती महत्त्वाची नाही. तुझ्या घरावर छप्पर आहे, डोक्यावर छप्पर आहे का? तुझ्या घरात नळ आहे का? वीज आहे का? मुलं शिकतायत का? हा भाग झाला बरं. पण क्रयशक्ती महत्त्वाची राहतेच, आहे की नाही? ती क्रयशक्ती आहे का नाही ठरवणारा डेटा आहे तो नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. तो पूर्वी दर 5 वर्षांनी यायचा, कारण दर 5 वर्षांनी सरकार दारिद्र्य रेषेखालील किती लोक आहे ते काढायचं. तो 12 नंतर आलाच नाही. 22-23 मध्ये आला. 22-23, 23-24 हे दोनदा आला. आमचे अर्थतज्ञ लगेच हुशार असतात. मग ते म्हणतात ठीक आहे, आता हा डेटा आहे. पूर्वी 11-12ला एक दारिद्र्य रेषा होती महाराष्ट्रात आणि भारतभर होती. तर या दारिद्र्य रेषा ही आजच्या परिप्रेक्ष्यात आपण जर लागू केली, तर मग किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहे? हे जेव्हा काढतो, तेव्हा आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट दिसते. 11-12 साली ग्रामीण महाराष्ट्रातलं दारिद्र्याचं प्रमाण जगातलं भारतातलं दारिद्र्य प्रमाण घेतलं 30% होतं. महाराष्ट्रातलं ग्रामीण 20%. महाराष्ट्राची सरासरी परिस्थिती चांगली होती. हां. ही आकडेवारी जर बघितली, 3 स्वतंत्र अभ्यास आहेत. म्हणजे श्रीजित मिश्रा म्हणून आहेत. त्यांनी एक वेगळी मेथडला अभ्यास केला. जेएनयूमधले हिमांशू आहेत. ही सगळे या दारिद्र्याच्या मापनामध्ये खूप आयुष्य घालवलेले लोक आहेत. बरं. तर त्यांनी केला आणि सुरजित बल्लांनी केला. या तिन्हीमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातलं दारिद्र्य हे सरासरी भारतात दारिद्र्यापेक्षा जास्त आहे. बरं. आणि किमान 2 अभ्यासांमध्ये तरी ते यूपी आणि बिहारपेक्षाही जास्त आहे. फक्त छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसाच्या खालोखाल आपण आहोत. हे का होत आहे? तर आपण महाराष्ट्राचा नकाशा बघितला. उपजीविका साधनं 3 आहेत आपल्याकडे. सर्व्हिसेस आहेत, ॲग्रिकल्चर आहे, इंडस्ट्री आहे. महाराष्ट्रातल्या ॲग्रिकल्चरमध्ये गेल्या कित्येक वर्षात काहीच झालेलं नाही. कापसाला भाव मिळत नाही. कापूस आहे, सोयाबीन आहे, भात. आपली प्रमुख पिकं भात आहेत, सोयाबीन आहे, कापूस आहे, ऊस आहे. ऊसाचा एक पट्टा सोडून दे, पण कापसाचं सोयाबीनचा क्रायसिस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतीचा दारिद्र्याशी संबंध आपण सरळ जोडू शकतो. लघु उद्योग जर बघितले, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेसचे MSMEs बघितले. कारण ते बिगर कृषी उद्योग रोजगार देतात. म्हणजे NSSOचा डेटा काय दाखवतो, की सरासरी शेतकरी कुटुंब महाराष्ट्रातलं असेल, ते त्याच्या उत्पन्नातलं 30%च उत्पन्न पिकात येतं. बाकी 70% उत्पन्न इतर बिगर कृषी उद्योग करून येतात. तर बिगर कृषी उद्योगांचं स्ट्रक्चर जर बघितलं, आपल्याला उद्यम पोर्टलवर आकडेवारी मिळते. त्याचा प्रत्येक उद्योग मिळतो आणि त्याचा पिनकोड मिळतो. तो मी पिनकोड भारताच्या पिनकोड नकाशावर मॅप केला. तर मला काय दिसतं माहिती आहे का? महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईपासून गुजरातपर्यंत जाणारा एक पट्टा आहे. मुंबईपासून खाली कोल्हापूरपर्यंत येणारा एक पट्टा आहे. पश्चिम. आणि बाकीचा सगळा भाग कोरडा आहे. आणि तो कोरडा भाग म्हणजे ते नुसतं जर पिनकोड बघितले, तर महाराष्ट्र कुठे संपला, झारखंड कुठे सुरू झाला कळत नाही. अच्छा. महाराष्ट्र कुठे संपला, मध्य प्रदेश कुठे सुरू झाला कळत नाही. अच्छा. तर या इतर राज्यातलं जे दारिद्र्य आहे ना, कारण आपण त्याचाच भाग आहोत आर्थिकदृष्ट्या. राईट. हां, म्हणजे महाराष्ट्र ही प्रशासकीय बाउंड्री आहे. बरोबर. आर्थिक प्रक्रियांना त्याशी देणं घेणं नाही. बरोबर. एकीकडे मुंबई, दुसरीकडे चेन्नई, खाली बंगलोर, हैदराबाद हे जर सोडलं तर हा मधला जो भाग आहे हा सगळा सुका आहे. आणि म्हणून आणि ह्यातला मोठा भाग महाराष्ट्रातला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातलं ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते इतकं मोठं आहे. हां, उलट यूपीचा जर वरचा भाग बघितलास, म्हणजे यूपीचा उत्तरेकडचा वरचा भाग बघितलास किंवा बिहारमधल्या वरचा भाग बघितलास, तर आपल्याला डेन्सिटी दिसते उद्योगांची वाढतात. लहान लहान छोटे छोटे उद्योग तसे आपल्याकडे नाही होत. आणि म्हणून आपल्याकडे दारिद्र्याचं प्रमाण खूप आहे. बरोबर. मग याच्या मागे काही पॉलिसी बेस काही होऊ शकतं का? की मला तेच म्हणायचं परत की पॉलिसी लेव्हलला जेव्हा आपण हे बघतो, आपण सरकारकडून काही अपेक्षा करतो किंवा या सगळ्यांच्याकडून, तर त्या लेव्हलला याच्यात काय इंटरव्हेन्शन होऊ खूप गोष्टी होऊ शकतात. उदाहरण तुला सांगतो. स्थानिक विदर्भ घे. विदर्भाचे 6 जिल्हे घे. गडचिरोली घे, गोंदिया घे, भंडारा घे, चंद्रपूर घे, वर्धा, नागपूर पण घे. या भागांमध्ये विशेषतः गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा वनसंपत्ती खूप आहे. नैसर्गिक भांडवल आहे ते.
आणि या भांडवलाचे काही हे भांडवल तर मायग्रेट करणार नाही. जंगलं तर उठून तुझ्याकडे येणार नाहीत. हां, याच्या खालची खनिजे तर उठून येणार नाहीत तुझ्याकडे, बरोबर? ते तिथेच राहणार आहेत. मग ह्याच्यातनं जे फायदे आहेत, इकोसिस्टम फायदे, हे स्थानिक लोकांसाठी कसे मॉनिटाईज करायचे, याच्या यंत्रणा आपल्याकडे नाही, ते उभ्या केल्या पाहिजे. एक भाग. उदाहरण देतो. उदाहरणार्थ बांबूची मागणी वाढणार सगळे म्हणतात. समजा मी एक उदाहरण घेऊ, आदित्य बिर्ला ग्रुपला एक बांबूचा फायबर करायचा आहे आणि त्यांना एक प्लांट टाकायचा आहे. त्यांना एक विशिष्ट तऱ्हेचा बांबू पाहिजे आणि तो बांबूचा ॲट स्केल सप्लाय पाहिजे. म्हणजे त्यांना महिन्याला 1,000 टन बांबू लागत असेल. तर त्या तऱ्हेचा बांबू ॲट स्केल देईल, ही यंत्रणाच कुठे नाही आहे. बांबूची लागवड होऊ शकते, पण बांबू जो बाहेरला पोहोचवणारी जी यंत्रणा आहे, मग समजा एक यंत्रणा तयार केली, की जी शेकडो FPCs बनवेल शेतकऱ्यांच्या. त्या FPCsना व्यवस्थित फेडरेट करेल आणि त्यांच्याकडनं हा बांबू व्यवस्थित अशा तऱ्हेने लागवड करून घेऊन हा या कंपनीला B2B बिझनेस करेल आणि प्रॉफिट परत शेतकऱ्यांकडे देईल. किंवा चारोळी घे. चारोळी या भागात खूप होते. नंदुरबारला चारोळी भरपूर होते. उत्तम चारोळी होते, ग्रेड 1. पण अनेक ग्रामपंचायत सभा त्या गोळा करतात. ती चारोळी काही उठून जाणार नाही मुंबईला, ती तिथेच राहणार. पण ही चारोळी गोळा करून, ग्रेड करून, ब्रँड करून, समजा मला एक्सपोर्ट करायची आहे. तर त्या एक्सपोर्ट करण्यासाठी निरनिराळे रूल्स, हे कम्प्लायन्स ही प्रोफेशनली करणारी यंत्रणा असल्याशिवाय तिथल्या ज्या सेवा आहेत त्या मॉनिटाईज होणारच नाहीत. तर अशा तऱ्हेच्या स्थानिकच्या लेव्हलच्या यंत्रणा, खनिजे आहेत. तर खनिजांची सुद्धा जे एक्सप्लॉयटेशन खाणींचं आहे, ते ग्रामसभांच्या मार्फत करून घेऊन त्याचे रॉयल्टीज हक्क ग्रामसभांना देऊन त्याचा फायदा ग्रामसभांना करून घेता येईल. अशी लोकाभिमुख एक रचना केली पाहिजे. स्थानिक पाणी आहे, तर उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न आहे. पाणी वापर संस्था उभा करणं गरजेचं आहे. कारण पाणी जे आहे, पाणी कमी असेल तरी जे पाणी आहे त्याचा नीट वापर झाला पाहिजे. नीट वापर करणारी यंत्रणा तिथे हवी. त्याला आपला कायदा आहे, की 500 हेक्टरला एक पाणी वापर संस्था स्थापन करायची आणि लोकांनी ठरवायचं. पण ही यंत्रणाच तयार होत नाही. ही यंत्रणा जर तयार केली, तर जितकं पाणी आहे त्याचा नीट आपल्याला वापर करता येईल. तर अशा तऱ्हेचे स्थानिक रिसोर्सेस आहेत. दुसरा महत्त्वाचा भाग आहे, की ग्रामीण भागांची डेमोग्राफी बदलते आहे. ग्रामीण भागांमध्ये तरुण लोक राहत नाहीत. शाळा बंद पडतात. हां, पण म्हातारे राहतात. मग ग्रामीण भागामध्ये उत्तम आरोग्य सेवा का नसाव्यात? बरोबर. किंवा जे लोक मायग्रेट करू शकत नाहीत, ठीक आहे, ते लहान मोठे उद्योग करतील, पण त्या माणसाला किमान एवढी आशा आहे, की माझं मूल जर जिल्हा परिषद शाळेत गेलं, तर ते म्हणजे ह्या जो लोकेशनल डिसएडव्हांटेज आहे ना, गडचिरोलीच्या मुलाला मुंबईच्या संधी मिळत नाहीत. मी संधी तर गडचिरोलीत निर्माण करू शकतो शासन. बरोबर. मी उत्तम जिल्हा परिषद शाळा तिथे तयार करू शकतो. जी शाळेत जर मूल शिकलं, तर त्या मुलाला मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या कुठल्याही शाळेत इतकं चांगलं शिक्षण मिळेल. म्हणजे तो मुलगा मग गडचिरोलीत सोडून जाईल, ठीक आहे. तो अमेरिकेत जाईल, स्थायिक होईल, घरी पैसे पाठवेल. गडचिरोलीचा गडचिरोली उद्योग होणार नाही, पण गडचिरोलीच्या लोकांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढेल. तिसरा महत्त्वाचा भाग आम्हाला जाणवला, की महिलांचं जे काम असतं, ग्रामीण भागात विशेषतः लेबर फोर्स पार्टिसिपेशन. महिलांना घरात पण कामं असतात. घरातली कामं सांभाळून जर त्यांना बाहेर काम करणं सोयीचं झालं, तर ते काम जास्त करतं. आम्हाला लक्षात आलं, की जर नळ जवळ असेल, जर शाळा जवळ असेल, रेशनिंगचं दुकान जवळ असेल, रस्त्यावर दिवे असतील, तर त्या ठिकाणी महिलांचं काम करण्याचं प्रमाण वाढतं. वाढतं. कारण त्या करू शकतात. तर मग या अशा पब्लिक गुड्स कोण नाही म्हणतंय, रस्त्यावर दिवे का नसावेत? या सगळ्यामध्ये आपला नंबर भारतात 27वा आहे. बापरे! ज्यांचा आम्ही एक इंडेक्स बनवला बाप. सगळ्या ग्रामीण सुविधांचा, आपला 27वा आहे. आपण एकदम मागे आहोत. तर किमान आपल्या ग्रामपंचायतच्या पातळीवरच्या सुविधा, चांगले रस्ते, चांगली शाळा, चांगल्या आरोग्य सुविधा, जसं केरळमध्ये गावामध्ये प्रत्येक गावामध्ये रेशन दुकान आहे, प्राथमिक शाळा आहे. बरं. आपल्याकडे असं का असू नये? म्हणजे आपलं ग्रामपंचायतचं राजकारण हे आपण जे फसवलेलं आहे सगळं, एक पक्षीय राजकारणाशी बांधून टाकलेलं आहे आणि फक्त विकास म्हणून आपण जे करतो म्हणजे वरनं जे पैसे येतात ते खातो मुळात बेसिकली आणि मग निरनिराळे कंत्राटदार वगैरे त्यांच्या सोयीने ही कामं करतो. त्यापेक्षा व्यवस्थित ग्राम पातळींच्या गावांच्या पायाभूत सुविधा चांगल्या, उत्तम शाळा, उत्तम आरोग्य सुविधा म्हाताऱ्यांसाठी. मी कितीही गरीब असलो, मला वाटलं की वडील आजारी पडले तर मला खिशाला पत्रा बसणार नाही. वडिलांना नीट आरोग्य सुविधा गावामध्ये मिळतील. मुलांना माझ्या गावामध्ये चांगलं शिक्षण मिळेल. मुलं पुढे भविष्यात कुठेतरी जातील. हे बेसिक आपण करू शकतो. हे बेसिक का करत नाही आपण, हा माझा प्रश्न आहे. आता याच्यातून अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न तयार होतो. तो म्हणजे की ह्या सगळ्या आर्थिक जे आता महाराष्ट्राचा जो क्रायसिस आपण समोर ठेवलाय, त्याचा एक परिणाम आणि तो देशभरातला आहे, पण महाराष्ट्रात विशेषतः तो जाणवतोय.
तो म्हणजे एक परिणाम त्याचं जे सांस्कृतिक रिफ्लेक्शन येते त्याच्यातून, एक सांस्कृतिक रिॲक्शन येते या सगळ्या क्रायसिसमधून. मग ग्रामीण महाराष्ट्राची लागलेली वाट एका अर्थाने आणि त्याच्यातून येणारच. तर त्याचा एक आपण परिणाम दिसतोय, की गावोगाव हिंदुत्व हिंदुत्वाचा जो एक विखारी प्रभाव आहे, तो आपल्याला वाढलेला दिसतोय आणि ते जे टेन्शन्स आहेत 2 समुदायांमधले, सोबतच आपल्याला ॲट्रॉसिटीज सुद्धा वाढलेल्या दिसतात आहेत अनेक प्रकारे. जाती अंतर्गत आणि हे. सो जाती अंतर्गत संघर्षही सुरू आहेत आणि त्याचसोबत धार्मिक संघर्षही सुरू आहेत आणि ही जी खदखद आहे, ती वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त होते. तर हे खदखदीचं ग्राउंडवर्क हे आर्थिक ह्याच्यात आहे का? आहे ना, आहे ना. म्हणजे मगाशी आपण सुरुवातीला जे म्हणालो ना, हां, की आपल्या रोजच्या जीवनाचे कंटूर्स कसे आर्थिक प्रक्रियेतनं ठरत असतात. ठरतं. पण ते म्हणण्याआधी एक थोडा वेगळा मुद्दा मांडतो. हां, हां. आपलं महाराष्ट्र डेव्हलपमेंट मॉडेल आहे ना, हां, हे हमरस्ते बांधणे आहे. हां, शक्तिपीठ, समृद्धी हां. आणि आपलं असं सांगितलं जातं, की शक्तिपीठ बघितल्यामुळे त्या दुर्गम भागांचा विकास होईल. विकास होईल. तसं होत नाही. हं. पॉल क्रुगमन नावाचा एक माणूस होता. हं. त्याला नोबेल प्राइज मिळाला अर्थशास्त्रामध्ये आणि ते मी महाराष्ट्रात डेटा घेऊन चेक केलं. ते खरं आहे. हां. तो म्हणतो कसं असतं, की समजा मुंबईमध्ये आता समजा एक छोटं गाव आहे. ते गाव असेल दूर आणि त्या गावाचं असं मुंबईला वगैरे जोडलेलं नाही, पुण्याला जोडलेलं नाही. त्या गावामध्ये काही लहान-लहान गोष्टी लागतात. त्या गावाचं उत्पादन बाजूला प्लास्टिकची इंडस्ट्री आहे, चपला बनवते. त्या गावातल्या लोकांना विकते वगैरे. मी जेव्हा मुंबईच्या गावाला जोडतो ना, हं. तेव्हा मुंबईतला माल इतका स्वस्त असतो, की तो डायरेक्ट गावात येऊन विकणं स्वस्त पडतं गावात मॅन्युफॅक्चर करण्यापेक्षा. बरोबर. म्हणजे आमच्या गावात समजा एखाद्याला आमचा एक मित्र आहे प्रशांत डोंगरे म्हणून. अत्यंत सुंदर कुल्फी तयार करतो. डोंगरे कुल्फी ही वर्ल्ड क्लास कुल्फी आहे ₹35-40 हं. बरोबर. पण त्याला क्वालिटीला ती ₹35 च्या पेक्षा कमी पडत नाही. बरोबर. पण आमच्याकडे मोठ्या प्रमाणात अमूल, वाडीलाल हे आईस्क्रीम मुंबईतनं येतात. मोठ्या स्केलवर बनतात. बरोबर. त्यांची स्केल एवढी मोठी आहे, की त्यांचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इतके कमी आहेत, हं. की ते आमच्या डोंगरे कुल्फीच्या पेक्षा कितीतरी पटीने स्वस्त पडतं आणि तो स्थानिक धंदा मारून टाकतात. त्यामुळे मोठे रस्ते बांधून गावांचा विकास होत नाही, मोठ्या ठिकाणांचा विकास होतो. हे ॲग्लोमरेशन वाढतं. आता तुझ्या मुद्द्याकडे येतो. होतंय काय, की जे लोक गावातनं जाऊ शकत नाहीयेत. हं. हां, जे जातात ते काय करतात हाही मुद्दा करूया. जे जातात ते काय करतात? पुण्यात बघशील. पुण्यामध्ये ओला उबरवाल्यांशी बोल. 60% ओला उबरवाले तुला लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद म्हणजे बरोबर. धाराशिव इथनं हं. तुला दिसतील. का येताय? कारण की का येतो? म्हणजे गावात उद्योगच नाहीये. हं. मग काय केलं तू? एक सोयाबीनचं पीक विकलं, डाउन पेमेंट केली, गाडी घेतली. कशासाठी घेतली? नाही वडील म्हणले, "नाही तर हा गावात मोक्कार फिरतो पॉलिटिशियनच्या मागे." आणि जे आपल्याला जे दिसलं संतोष देशमुख वगैरे प्रकरण बरोबर. ते त्यापेक्षा कुठेतरी पुण्यात जाऊन काहीतरी करेल म्हणून मुलं पुण्यात येतात. यातली अर्धी फेल होतात. आपल्याला दिसतात ती सक्सेसफुल दिसतात. फेल झालेली परत जातात गाड्या-बिड्या विकून. हां. ही जी मुलं इथे राहतात हा जो आहे हा लो एंट्री बॅरियर धंदा आहे. कोणीही शिरू शकतो. आणि ज्या धंद्यात कोणीही शिरू शकतो, त्या धंद्यात स्पर्धा खूप असते. त्यामुळे त्या धंद्यात फक्त एवढंच उत्पन्न उरतं, की माणसांनी त्या धंद्यात टिकून राहावं. त्याच्यातनं फार काही बनत नाही. मग ही जी मुलं असतात त्यांना ₹20,000-25,000 महिन्याला मिळतात. प्रत्येकाची विचारशील तर प्रत्येकाची बायको काम करते. त्याशिवाय घर चालत चालत नाही. नाही. असं करून कटाकटी करून बरं अपेक्षा काय आता भांडवल तर इंग्रजी आहे सगळं. त्याच्यात जायला पाहिजे. हो. मग मुलांना शिकवलं पाहिजे इंग्रजीमध्ये. प्रत्येकाला विचार. प्रत्येकाची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकत असणार. प्रत्येकजण त्याला ट्युशनही लावत असणार वरनं. त्यासाठी तो भयंकर कष्ट करत असणार. 14-15 तास कष्ट करतात ही पोरं. आई काम करते. तेव्हा यांची घरं जेमतेम चालतात आणि ह्यांच्या मुलांना एक बेसिक लेव्हलचं शिक्षण मिळतं ज्यातनं शक्यता पूर्ण होणार. ग्रामीण भागात त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती. ग्रामीण भागांमधल्या मुलांना या शक्यताही नाही आहेत. म्हणजे तो गिग इकॉनॉमीमध्ये जाऊ शकत नाही. कारण आमच्या वाईमध्ये Amazonमध्ये गेलं तर Amazonच्या ऑर्डर दिवसात नसतात 2. तो त्याला काय मिळणार त्याच्यामधनं? मग तो आमच्या वाईत 250 रिक्षा आहेत. आणि त्या 250 रिक्षा म्हणजे एकमेकाला त्यांनी म्हणजे वाई लहान गाव आहे ना, 2 किलोमीटर संपतं. मग रिक्षा चालणार कशी? मग त्यांनी रेट ठरवून घेतले. बरोबर. ते रेट ठरवल्यामुळे आपोआप लोक कमी बसतात. जेमतेम वाईतला माणूस त्याचं उत्पन्न कमी. तो म्हणतो इथनं 1 किलोमीटर ₹75 देण्यापेक्षा मी चालत जातो. चालत हां, वाईतला. जातो. हां. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही कमी आहेत. अगदी कमी उत्पन्न आहेत. आणि ही उत्पन्न कमी असल्यामुळे 2-3 प्रश्न यायला लागले आहेत. एक तर या मुलांची लग्न होत नाहीत. हा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचा. मग मुलांच्या दृष्टीने प्रश्न आहे. मुलींच्या दृष्टीने हा प्रश्न नाही आहे. मुली शिकल्या आहेत. त्यांना पण शहरांकडे दिसतायत. त्यांना अर्थशास्त्र कळतंय. त्यांना दिसतंय की खरं अपॉर्च्युनिटी शहरांमध्ये आहेत.
आणि शहरांमध्ये गर्दी म्हणजे नवीन नवीन गोष्टी पण शहरांमध्ये येतात, नवीन पुस्तकं शहरात येतात, नवीन सिनेमे शहरात येतात, सगळंच असतं. म्हणजे एखाद्या तारुण्यसुलभ व्यक्तीला फ्लरिश करायचं असेल, आयुष्यात पुढे जायचं असेल, तर त्याला लागणाऱ्या गोष्टी शहरात असतात. म्हणून त्या मुली शहरात लग्न करायला मागतात. बरोबर. गावातल्या मुलांना मुली मिळत नाहीत. दुसरा प्रश्न असा होतो, की त्यांचं एकूणच रोजगार इतके अस्थिर आहेत. म्हणजे त्यांचं गॅरंटी नाही त्यांची काही त्या कामांची. कधी 6 महिने हे केलं, कधी वडापावची गाडी चालली, बंद केलं, भाजी विकली, कधी बंद केलं, कधी चहाची टपरी. याला गॅस स्टँडिंग नावाचे करतात त्यांना प्रिकेरॅटी म्हणतात. ते म्हणतात, की प्रिकेरॅटी हा वर्ग आहे आता एक. अच्छा. क्लास आहे प्रॉपर. त्या क्लासला एकूण स्वतःची ओळख नाही. म्हणजे मी प्राध्यापक आहे, ही माझी ओळख आहे. पण त्या मुलाला मी 6 महिने रिक्षा चालवली, मग काहीतरी वडापावची. काय करतोस? ओळख नाही. त्यात स्थिरता आहे का? अजिबात अजिबात स्थिरता नाही. नाही. हां. त्यात त्याला सिक्युरिटी आहे का? काहीच सिक्युरिटी नाही. रजा आहे का? त्याला काहीच नाही. हा जो प्रिकेरिटी नावाचा वर्ग आहे ना, हा जेन्युइनली प्रिकेरियस आहे. आपल्याकडे मी तर ह्याच्यापेक्षा तुला भयानक प्रिकेरियस वर्ग सांगतो. मी सगळ्या मुलाखतीत सांगतो तो. आमच्या वाईतनं सकाळी 6 वाजता 5-7 अर्टिगा निघतात. ₹500 सीट भरतात आणि 6 वाजता निघून 9:30 वाजता बेलापूरला पोहोचतात. 11 वाजता परत 2 वाजता येतात. यांना 3.5 तासात बेलापूरला पोहोचायला लागतं. मग नंबर प्लेटा बारक्या लिहितात मराठीत, कोणी पोलिसांनी वाचू नये म्हणून. सातत्याने बोलत असतात एकमेकाशी, कुठला पोलीस कुठे आहे, काय कुठं कुठे आहे? आहे, हां. कुठे CNG मिळतो. कल्पना कर, तुला रोज एक्सप्रेसवेवर 80, 90, 100च्या स्पीडने गाड्या चालवायच्या, पोलीस चुकवायचे, क्रिमिनलाइज व्हायचं. हां. रिस्क आहे, फिजिकल रिस्क आहे, कधीही काय होऊ शकतं. या अशा प्रिकेरियस आयुष्यात जी मुलं जगतात ना, फिजिकली पण प्रिकेरियस आयुष्य आहे त्यांची. ॲक्सिडेंट्स कधीही होऊ शकतात. भयंकर वेगाने गाड्या चालतात. हं. आता ह्यांच्यापुढे प्रश्न काय असतात माहिती आहे का? ह्यांना स्वतःची सिग्निफिकन्स म्हणजे प्रत्येका माणसाला ही मानवी बेसिक मूलभूत गरज, बरोबर. की मला 4 चौघात मित्र असावेत, बरोबर. मला एक सामाजिक स्थान असावं, सामाजिक ओळख असेल. मूल्य असावं, लोकांनी मला थोडंसं काहीतरी एक एक सेल्फ रिस्पेक्ट असावा. त्या मुलांना तो मिळत नाही या व्यवस्थेत आणि मिळत नसल्यामुळे तो शोधत असतात आणि तो शोधत असल्यामुळे त्यांना 3 गोष्टी एकत्र आल्या म्हणजे नीड, गरज. ही गरज आहे. दुसरं नेटवर्क. त्यांना जर सामावून घेणारं नेटवर्क मिळालं आणि त्या नेटवर्कला व्हॅलिडेट करणारं नॅरेटिव्ह मिळालं, तर हे तिन्ही गोष्टी जर मिळाल्या, म्हणजे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने आता हँडबुक ऑफ रिलिजियस फंडामेंटलिझम म्हणून काढलं आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युअली याच्यावर लेख आहे. 3N म्हणून. ओके. तर हे जे नेटवर्क तयार, हे जे नॅरेटिव्ह होतं, मग तो त्याच्यामध्ये त्याला एक स्वतःचं महत्त्व मिळायला लागतं. आत्माभिमान. म्हणजे उदाहरणार्थ मी आता बलिदान मास करतो. म्हणजे मी काहीतरी चांगलं नैतिकदृष्ट्या चांगलं करतोय आणि माझ्या रोजच्या ट्रॅफिक सिग्नल बुडवणे आणि पोलिसाला फसवणे वगैरे ह्याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी काहीतरी करतो. चांगलं करतोय, असं त्या मुलाला एक नॅरेटिव्ह दिलं जातं आणि एक नेटवर्क दिलं जातं. तू एकटा नाही, हे सगळे करतायत हां. आणि हे सगळे केल्यानंतर तुला आमदार येणार आहेत हो. भेटायला. हो. म्हणजे तुला काहीतरी वजन पण आहे. बरोबर. तुला काहीतरी आयुष्यामध्ये अर्थ आहे तुझ्या. असं जे सांगितलं जातं ना आणि कसं होतं, की राजकीय व्यवस्था जी आहे ना, ही व्यवस्थित नर्चर करते आणि व्यवस्थित वाढवते. वाढवते. हे मुद्दाम करतात म्हणजे हे जाणीवपूर्वक करतात. बरं. त्या मुलांना ते मिळालं, की ती मुलं जोडली जातात आणि मग त्यांना तू जरी लॉजिकल काही गोष्ट सांगितलीस, तरी ते जाणून-बुजून काळाडोळा करतात. कारण शेवटी एक कॉग्निटिव्ह डिसोनन्स असतो ना, की बाबा हे खरं असेल ना, पण हे खरं तर माझ्या जीवनाचा अर्थ सांगतो. बरोबर. माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतोस तू राजा. बरोबर. मला पूर्ण शून्य करतोस तू. जर मी म्हणालास, की बलिदान मास वगैरे करू नकोस तू तर. मी परत तो रोज पोलिसांना चुकवणारा आणि कोण पोलीस भेटला त्याला ₹100 देणारा आणि असा करणाराच मी मला परत पूर्ण करायचं आहे का तुला पूर्ण वेळ? मी इथे काहीतरी संभाजी महाराजांसाठी करतोय हिंदू धर्मासाठी काहीतरी. बरोबर. दुसरं सांगितलं जातं, की तुझ्या आयुष्यात काही स्वतःच गर्व वाटणारं नसेल, पण तुझ्या जातीचा तर गर्व आहे ना तुला. बरोबर. असं एक नॅरेटिव्ह दिलं जातं आणि या नॅरेटिव्हमधनं एक पॉप्युलर प्रोजेक्ट बनलेला आहे मोठा. आणि तो पॉप्युलर प्रोजेक्ट जो आहे, तो या हिंदुत्ववादी सत्तेचा पाया आहे. आणि म्हणून तो वाढवला जातो खत-पाणी घालून आणि या व्यवस्था ही जी सगळी आहे राजकीय व्यवस्था, ही त्याला फीड इन करणाऱ्या दोन्ही कॉम्प्लिमेंटरी गोष्टी आहेत. बरोबर. हे दुर्दैवाने आपल्याला डाव्यांमध्ये या व्यूहरचनेला कसं भेदायचं, याची अजून पूर्ण समज नाही आहे, जी असणं खूप आवश्यक आहे. एका अर्थानं असं पण म्हणता येईल का सर, की समज तर नाहीच आहे, पण पुरोगामी जे विश्लेषण आहे, ते थोडंसं निर्ममतेनं या गोष्टीला अप्रोच करतंय. निर्ममता किंवा निष्ठुर किंवा कोरडेपणाने, कोरडे. कोरड्या लॉजिकमध्ये, की हे
या प्रकारे धार्मिक विद्वेषी आहेत, तर ते बाजूला टाकण्या योग्यच आहेत. तर एक बरोबर आणि एम्पथीची गरज आहे का या त्याच्या विषयामध्ये? एम्पथीची अत्यंत गरज आहे हं, आणि तो प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. हं, एम्पथीची तर अत्यंत गरज आहे. मला वाटतं काय होतंय, डाव्या विचारांमध्ये वगैरे संस्कृती वगैरे याला स्कोपच नाही आहे. हं, माणसाची सायकॉलॉजी आपलं खूप असं स्ट्रक्चरल अंडरस्टँडिंग आहे ना. हं. भांडवलशाही, निओलिबरलिझम असं हां. सगळं आहे. आणि लिनियर सुद्धा. लिनियर सुद्धा आहे ना. हां. पण त्याला ही जी कॉम्प्लेक्सिटी आहे आणि मानवी मनाची जी मानसिकता आहे, कल्चर सांस्कृतिक जो राजकारण स्वतःच एक ऑटोनॉमस स्फिअर आहे ना सांस्कृतिक. त्याचा आपले होणारे परिणाम कसे आहेत? या सगळ्यांना नीट बांधून जमिनीवरचे कार्यक्रम मुलं शोधतायत पर्यायी कार्यक्रम. त्यांनाही कळतंय यातला फोलपणा जरा हे केलं तर. मला भिडे गुरुजींच्या एका काय सांगितलं, आम्ही का करतो माहिती आहे का हे? कारण मग आम्हाला 3 दिवस आम्ही डोंगरात एकटे फिरतो ना. म्हणजे घरनं फक्त डबा घेऊन जायचा असतो आणि खायचं कुठे नसतं, मागायचं नसतं. हं. आम्हाला 100-1 किलोमीटर जायला लागतं 4-3 दिवसात. मग आम्हाला आत्मविश्वास येतो, की आपण हं. इतकी आव्हानं घेऊ शकतो, टॅकल करू शकतो. बरोबर. हे कारण आहे आमचं म्हणणं. पण मग त्याच्यासोबत त्या नॅरेटिव्हमध्ये जायला लागतं ना, म्हणजे भिडे गुरूंचे श्लोक जे असतात, दर 4था श्लोक मारून टाका म्लेच्छ असा असतो. हं. तर मग ते सगळं बॅगेज एकत्र येतं. एकत्र येतं. तर मग हे सगळं थोडं सेपरेट आउट करून हं. आता उदाहरणार्थ आव्हानं द्यायचं तर देऊ शकतात ना. म्हणजे मुलांना चल आपण 4 दिवस जंगलात जाऊन राहू. चल आपण इथे काहीतरी काम करू. तर ह्यातनं सुद्धा आपण क्रिएटिव्ह पण जमिनीवर ते काम करणारी डावी चौकट यंत्रणाच नाही आहे. यंत्रणा अवेलेबल नाही. मग सर आता शेवटचा प्रश्न, की आता या सगळ्याकडे बघता एक मनामध्ये सिनिसिझम येणं, एक नकारात्मकता येणं हे साहजिक आहे, की कसं हा चक्रव्यूह एका अर्थाने कसा भेदायचा. तर काय तुमच्या मनात सिनिसिझम येतो, की तुम्ही होपफुल आहात, तुम्ही काही त्याच्याबद्दल आशावादी आहात? हे बघ, कसं असतं राजकारण हे पर्मनंट कधीच नसतं. हं, पॉवर कधीच पर्मनंट नसते. त्यामुळे हा काही एकच सोर्स नाही आहे सध्याच्या सत्तेचा. हं, इतरही सोर्स आहेत आणि अनेक लेव्हलवर या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे सत्ता पालट होण्याच्या अनेक गोष्टी आहेत, की वरची सत्ता जाण्याचे अनेक कारणं होऊ शकतात. म्हणजे गेल्या लोकसभेमध्ये जवळ-जवळ बी-जे-पीची मेजॉरिटी गेली होती. हं, त्यांनी काय केलं मला माहीत नाही, पण ते आली. त्यामुळे असं काही अशक्य नाही आहे बदल होणे, बरोबर? हं, आणि हा वरचा बदल झाला, की खालच्या लेव्हलला ही जी यंत्रणा कोलॅप्स होणार. हं, ती एक. पण त्याच्याचबरोबर आपण आपल्या लेव्हलला कार्यक्रम करत राहणे. हं, म्हणजे आम्ही एक छोटी लायब्ररी काढली आहे वाचायची हं, किंवा काही छोटे-छोटे पर्यावरणाचे वगैरे कार्यक्रम आहेत, काही चर्चासत्र आहेत. अशा तऱ्हेचं आपल्या लेव्हलला आपण हळू जर करत राहिलो, आपल्या पूर्ण ज्या काही कमी रिसोर्सेस आहेत मॅनपॉवर, यात शक्य तेवढं करत राहायचं हं. आणि बघूया म्हणजे यात मी थोडासा ऑप्टिमिस्ट आहे हां, हं. आणि ते राहावं म्हणावं. कारण नाही राहिलो तर ठीक आहे. सर या नोटवर मला वाटतं यावेळेसची चर्चा आपण थांबवूयात. पण आपण याच्यावर बोलत राहू बोल. आणि अशा प्रकारे थोडंसं या गोष्टी हो, एक्सप्लोर करत राहू असं चालेल. मला वाटतं. तर ही जी चर्चा होती याचा मूळ उद्देश जसं मी म्हटलं, की याच्यामध्ये ठामपणे कुठली एक बाजू तुम्हाला हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे सांगणं आमचं काम नाही. आम्ही काहीतरी एक उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तुम्हाला तुमचा बोध, काहीतरी अर्थबोध होईलच. तुम्हाला काहीतरी त्याचा अर्थ कळेलच. ती चर्चा होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. ही चर्चा ओपन अप करणं गरजेचं आहे आणि इंडी जर्नल ते काम नेहमी करत राहतं. तुम्हाला या चर्चेबद्दल काय वाटतं? हे प्रामाणिकपणे तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. सरांचं म्हणणं तुम्हाला पटलं, नाही पटलं, आमचे प्रश्न तुम्हाला पटले, नाही पटले, याच्याबद्दल नक्की आम्हाला प्रतिक्रिया कळवा. इंडी जर्नल हे वाचकांच्या म्हणजे तुमच्या जीवावर चालणारं माध्यम आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे, ती वापरून आम्हाला आर्थिक मदत करायचा प्रयत्न करा किंवा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याच्याने हा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आता YouTubeने एक नवीन सिस्टम काढलेली आहे हाईप. सो तुम्ही लाईक केलं, की खाली एक हाईप पॉइंट्स येतात. ते हाईप पॉइंट्स तुम्ही आमच्या व्हिडिओला देऊ शकता, जेणेकरून YouTubeचं जे अल्गोरिदम आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवेल. आणि बाकी इतकीच विनंती, की इंडी जर्नलचे सर्व व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या सोबत राहा.